असं काय झालं की आपल्याला सकाळी सकाळी एटीएम मध्ये जावं लागलं. जय श्रीराम पब्लिक, तुमचं सर्व आहे. पण आपण चाललोय आज कॉलेजला. आपण आपली गाडी पळत पोहोचलो होतो. आपण कॉलेजच्या गेटवरती अजून थोडी गाडी पळली, आपण पोहोचलो होतो पार्किंग मध्ये पोहोचल्यानंतर आपण आपली गाडी पार्क करून आपण पोहोचलो होतो कॅन्टीनला. आपल्याला थोडं कसं नाश्ता करायचा होता ना, म्हणून पहिले कसं पेट पूजा फिर काम तुझा करणे का होता, इसलिए पहिले आम्ही नाश्ता कर लिया. आपण आपल्या प्रॅक्टिकल जायला निघालो होतो तेवढ्यात आपल्याला आपला मित्र भेटत सत्यम आणि साईराज. त्या दोघांनंतर काय आयकेएसचं प्रेझेंटेशन करायचं होतं म्हणून त्यांची प्रेझेंटेशनची तयारी चालली होती. त्या दोघांना बाय बाय करून आपण चाललो होतो आपल्या केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलला. आपल्यासोबत आपले श्रीतेज भाऊ होते. आपले सगळे प्रॅक्टिकल आवरले तर आपण आपल्या वेतन भाऊ सोबत जेवायला आलो होतो खाली. आज आपण डब्याला चुरमा आणला होता आणि यशभाईनी मस्तपैकी वालाच्या शेंगा आणले होते. यशभाईचं मस्त जेवण चाललं होतं ना. आज आपल्याला इतके प्रॅक्टिकल होतं ना, इतकं डोकं दुखायला लागलं होतं. तेच दुखत असलेलं डोकं शांत करायला आपण कॅम्पस मध्ये फिरत होतो तेवढ्यात आपल्याला आपला मित्र भेटला सार्थ भाऊ. भरपूर दिवसानंतर चमकला होता आज कॉलेजमध्ये. सुट्टी वगैरे झाली त्याच्यानंतर आपण चाललो होतो आपल्या केमिस्ट्रीच्या लेक्चरला. आज आपल्यासोबत यशभाई होते. लेक्चर वगैरे झाल्यानंतर आपण आपले शीट्स चेक करायला आपल्या सरांकडे गेलो. आपल्यासोबत आपला अथर्व भाऊ पण होता. शीट्स वगैरे चेक झाल्यानंतर आपण चाललो होतो डान्स लेक्चरला. डान्स लेक्चरला आपल्याला कपडे बदलून जायचं होतं. त्याच्याकरता आपण आपल्या अथर्व भाऊच्या रूमवर आलो होतो. कपडे बदलल्यानंतर आपण गेलो होतो डान्स लेक्चरला. डान्स लेक्चर झाल्यानंतर आपण निघालो होतो आपल्या यशभाई सोबत आपल्या घरी जायला. आपण काय पटकन पार्किंग मध्ये पोहोचलो. आपली गाडी काढली, निघालो होतो आपण कॉलेजच्या बाहेर. घरी जाताना आपल्याला राजांश दिसलं. राजांशचे कोण कोण प्रोडक्ट वापरतात त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा. पब्लिक आता इथे मी ब्लॉग सेंड करतो. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. संगमनेरच्या पब्लिक बरोबर ब्लॉग शेअर करायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा. भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. सगळ्यांना बाय.